तारीख 9 ना. हो. 1 केलं का चालू? आज गुरुवार दिनांक 9/1/2025. आज आपण असं ठरवलं होतं मागच्या गुरुवारी की जमलेल्या सर्व साधकांकडून ते जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची साधना करून घ्यायची असं आपलं ठरलं होतं. बरोबर. आता थोडंसं ग्रुप वाईज बसा. मंगलताई तुमची खुर्ची इकडं बरं हा इकडं आणा. या साईडला नाही तिकडं मागं बसलीस तरी चालेल पण तिकडून आण मागे. हां म्हणजे हा फर्स्ट ग्रुप झाला. तुम्ही इकडेच बसा. तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे बस 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 झालं. आपला सेकंड ग्रुप कोण आहे? फर्स्ट ग्रुप का सेकंड? सेकंड. बरं मग सेकंड ग्रुपमध्ये यांच्यामध्ये बस. तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये आम्ही खाली बसायचं. खाली तुम्ही सर्वात सिनियर आणि तुम्ही कुठं आता खाली बसताय? नाही ध्यानासाठी म्हणून नाही. सेकंड ग्रुपमध्ये कुलकर्णी ताई मागं बसतील किंवा पुढे यायचं. तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये बसा. इकडे इकडे इथे तुम्ही मागे सारखा सवय पलीकडे बस. इथे बस. किरणच्या मागे किरणच्या मागे सुद्धा तू पण जा किरणच्या मागे. मी बरोबर आहे पाहिजे. तुम्ही इथे बस. म्हणजे सिनियर ग्रुप एकदम इकडे ज्युनियर ग्रुप एकदम तिथे. माई तुम्ही इकडे चला. सेकंड ग्रुप हा बसा. बस बस. आपल्याकडे बहुतेक सेकंड ग्रुपचे जास्त असतील. येतोय ताई फर्स्ट ग्रुप मध्ये इकडे इथे. हा बरोबर. थोडं पुढंच या म्हणजे येणाऱ्यांना साधना घ्यायची ना आपल्याला. इकडे आहेत ते सिनियर मोस्ट आहेत साधने. अजून कोण राहिले? पायगोडे ताई कुठे येणार? येणार बस. ज्यांना किती वर्ष झालीत आता शेतोळे ताई? 30 35 30 हा 26 25 ते काय असेल ते नाही का 25च्या पुढे. हा 25 24 25 हा फर्स्ट ग्रुप आहे. हा सेकंड आहे. तुम्हाला किती वर्ष झाली? मला 15 14 15. कुलकर्णी ताई तुम्ही 20 तुम्हाला किती झालं? 10 ठीक आहे. 24 मला जास्त झाले. हां मग ठीक आहे. तुम्हाला 17 ताई मला आपल्याला काय गणू हो गया. आणि जोशीताई बरोबर आहे. हां ठीक आहे. 87 झालं. हां ठीक आहे. त्या अनुग्रहित सत्याच्या बरं ठीक आहे. सिनियर आहे. बरं आता आपल्याला आपले ठिपके आहेत का इथे किरण? तर ते नाही तिकडे काय का ठिपके तेच पाहते. कपाटात असेल माझ्या. कपाटात का? एक एक किरण बोल कपाटात. कपाटात कोण ठेवलं? वरच ठेवायचं. उदय म्हणजे असं मला बघ थोडी बंद झालं तर मला मग एवढं माहिती नाही. हे बघ हे येतात. आता सापडले नाही तर काय करायचं? इतकीने केवढे आणून दिले. हो ते कपाटातच होते पण माहित नाही आता काय. बघा बरोबर असं त्याला दिसत वरती बस. कुठं बघा. हा बघा तुम्हीच बघा तुम्हाला सापडेल. एकदम ज्युनियर जी माणसं आहेत. सर तुम्हाला किती वर्ष? 16. तुम्ही इकडं मध्यम येतात. बरं ठीक आहे. तिथं जागा नाही. नाही दिसत ना किरण? हो दुसरे कुठे ठेवलेत काय? हा ते म्हणलं मला सापडले किती हा नाही तेच 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 नाही असंच करडत नव्हतं ना. असंच होतं ना. हो तर ते सगळं असते. त्याचं ते आत्ता सापडलं. घरी नाही सगळं शंकर जवळ मी सगळं तिथं पाहतो. एका
काय माझ्याकडे तुम्हाला दाखवायचं असेल? एक आहे पण नाही ना यांना तुम्हाला द्यायला प्रत्येकाला लागेल ना, आपलं प्रत्येकाला साधना द्यायचं. करून घ्यायची. ही? किती आहेत बघा प्रत्येकीने काढायचे त्यात 4-5 निघाले आपली आहेत ना माझ्याकडे आहे. एकच आहे तुझ्याकडे आहे. तुमच्याकडे आहे एक दोन. हा, तुझ्याकडे आहे का? तुम्ही द्या यांना नाही, नाही. माझ्या यांना पर्समध्येच आहे. ज्युनियरांना द्या पटपट चला ज्यांच्या पर्समध्ये आहे त्यांना काढून. नाही का? असं बंडल आहे तिथे कुठे मी पाहिलंय ते सगळ्या पुस्तक नाही इकडं नसेल इकडं नाही सगळ्या पुस्तकांच्या ह्याच्यात बघा तिकडं आत बघू. हा बोल नवीन सगळं खूप काढले हां. आहेत ना यांना दे झालं आपलं ते काम. देऊ? घ्या ते शिवाजी शिवाजी म्हणते तुम्हाला. हा, घ्या. झालं? मंगळसूत्र आहे का तुझं फक्त तुम्हाला नाही ना खवलेला नाही दिला का मग झालं काम चला आता यांना कुठे मग किरणला नकोय आपल्या यांना असलं ते एक द्यायचं चिपळून का काही कुठं असतं तुम्ही काय येत नाही का आले होते मला सारखं घरी वाटेल तुम्ही आलाच नाही एक फक्त द्या आता कोणाला द्या. या या चला काम झाले नाही नाही तुम्हाला सत्रे नाही हे बाई हा एक आणि तुम्हाला मिळाले हां. रवीला नाही. रवी रवी इकडे या चला घ्या. तुम्ही कोणाला दिलं त्यांना दिलं दिलं त्यांना नको आहे. मग मला लागेल. ते सेकंड याच्यात आहे, त्यांना नाही. मग कुणाला द्यायचं? नाही केलं पण हे. नाही केलं का मग करा बसा आता हा जो ठिपका आहे थोडं प्रत्येकाने ते इकडे बसा बसा इथं तुम्हाला किती वर्ष आपले अनुराज बर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असं सम्यक अंतर आहे का की ज्याला ठिपका समोर धरून असं धरायचं नाही असं मांडायचं आहे ठीक आहे आपल्या समोर खाली असा मांडा तुमच्या दप्तराजवळ हा तेवढी जागा आहे ना थोडं इकडे सरकलं तरी चालेल तुम्ही सरका थोडं सरकून बसा म्हणजे होईल समोर ठेवा पहिली साधना आपल्या गुरुकुल आश्रमामध्ये ही जी ठिपका तुम्हाला दिसतो हे आमच्या परमहंसांनी अनाकाश तुमच्या समोर ठेवलेला आहे परवाच जे आपण सांगितलं की तुम्ही सांगितलं गणपती सांगा किंवा मूळ परब्रह्म कुठे तर ते आपल्या पुढे या रूपात आहे ते कशाला आपण आता कधी बघायला जाणार गेलो तरी आपण स्वरूपाने जाणार त्यामुळं सगळीकडे प्रकाश राहणार बरं अनाकाश कसं असतं अनाकाश म्हणजे सगळीकडे घनदाट अंधार आहे आणि त्या अंधारातच अंधार म्हणजे खरं तर अज्ञान अंधार म्हणजे दुसरं काय त्याच्यातच बसून सगळी विश्व सगळं सगळी दुनिया अज्ञानी आहे हे बरोबर आहे आणि त्या अज्ञानात मी बसून मी फक्त ज्ञान शोधतोय म्हणजे परमेश्वर शोधतोय अशी ती कल्पना आहे तर आपल्या डोळ्यांनी आपल्याला इंद्रिय डोळे दिले तर डोळ्यांनी पाहायचं आहे त्याच्यात पहा आता तो जो ठिपका आहे त्याच्यात बरोबर मधोमध एक असा ठिपका आहे काळा ना त्या काळ्याच्या बरोबर मधोमध दृष्टी रोखून पाहायचं आहे सुरुवात करा काळ्याच्या मधोमध बरोबर दृष्टी रोखायची आहे ती दृष्टी किलकिली झाली पाहिजे डोळे बंद नाही मोबाईलवर काढलं तर ठेवता हा. प्रत्येकाला जाऊ दे, बस.
डोळे किलकिले म्हणजे कसे बंद नाहीत हा आहेत ना बरोबर सगळ्यांचे हा बंद करून बसू नका. डोळे किलकिले करून एकदम सेंटरला मध्ये बघायचं आहे. काय दिसतं मला सांगा. रिंग दिसते. रिंग दिसते. हा रिंग. मग ती रिंग आता रिंग कडे न बघता सेंटरलाच लक्ष द्यायचं. बरोबर. रिंग दिसते अगदी बरोबर. म्हणजे काय दिसते आता रिंग फिरताना दिसते की नाही तुम्हाला. मग ती फिरतय म्हणजे काय आहे. हे विश्व आहे. हे विश्व आहे. फिरणारं विश्व आहे. आणि आपल्याला कुठे जायचंय त्या फिरणाऱ्या विश्वाच्या पोटामध्ये जो स्थिर परमात्मा आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजे तोपर्यंत आपल्याला पाहायचं आहे. कळलं. माईला हवाय का ठिपका. माई ठिपका हवाय. ठिपका हवाय का नको? ठीक आहे. 4th इयर. तसं कंटिन्यू पहा. कितीही हल्लं तरी दृष्टी स्थिरत्व सोडायचं नाही. दृष्टी हलवायची नाही. डोळे दुखले तर पुन्हा हलवून पुन्हा स्थिर करायचं. पण त्यात वेळ जाईल. स्थिर झालेली दृष्टी स्थिरच ठेवा. वा. एकाग्र आहेत सगळे. वा छान. इथंच भिंतीला टेकून बस.
ठीक आहे. डोळे उघडावे, म्हणजे डोळे उघडलेलेच आहे. थोडेसे वरती करा. हां, आता या ठिपक्यातून कोणाकोणाला काय दिसलं का ते मला सांगा. मंगल, काय दिसलं का? आधी आपण असं बघितलं ना की खूप खोल आतमध्ये खूप खोल चालू आहे बरं. आणि त्या खोल नंतर तो फिरत फिरत बाहेर येताना हां, बाहेर सगळा असा प्रकाश पांढरा. टाकतोय. बरोबर. खूप प्रकाश किरण दिसतात. वा, छान, छान. असं वलयासारखं दिसतं. वलय. प्रथम काय झालं, आता ही वलय आली कुठून? त्याच्यात तर नाही आहे. कुठून आली? आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी ध्यान साधनेमध्ये एकाग्र व्हावी लागेल. कळलं आपल्याला? तुम्हाला ध्यान का लागत नाही, दिसत नाही, तुम्ही असं म्हणता. काय सिनियर लोकांनाही दिसत नाही. त्यांना दिसण्याचं नाही मला सांगायचं, पण दृष्टी दिव्य व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हा ठिपका आहे. दृष्टी दिव्यत्वाकडे नेणार. दिव्य दृष्टी झाल्याशिवाय ध्यानामध्ये तुम्हाला कोणतीही दर्शनं होणार नाहीत. थोडं लक्षात ठेवा. म्हणून दृष्टी दिव्य करण्याची ही साधना, पहिली साधना. कळलं? म्हणजे असा रोज केवळ 10 मिनिट असा अभ्यास तुम्ही करा. दृष्टी एकदा स्थिर झाली की शरीर पण काय होतं? स्थिर होतं. बुद्धी काय होते? दृष्टीवृत्तीतून बुद्धिवृत्ती स्थिर होईल. कळलं? तर बुद्धी स्थिर होण्यासाठीचा हा अभ्यास आहे. कळलं? तुम्ही एखादी नोटबुक आणलं असेल तर नोट्स लिहून घ्या. हा एक अभ्यास आहे. आता तुम्ही हा करत बसा, मी यांना दुसरा अभ्यास देतो. हां, किंवा मग ध्यानाला बसा. करताय का परत हाच अभ्यास? हां, करा. आता मधली बॅच कुठली? हाच अभ्यास रोज पहिली 10 मिनिटं करायची. हां, सकाळी पहाटेचं ध्यान झालं समजा, तुम्ही म्हणता ध्यानाला बसतो, तर उरलेली जी सकाळची वेळ आहे, सकाळपासून संध्याकाळ केव्हाही तुम्हाला जो वेळ मिळेल त्यातली 10 मिनिटं बाजूला काढायची आणि ठिपक्याचा अभ्यास करायचाच. हा अभ्यास काय कायम करावा लागत नाही. 1-1.5 वर्ष केला, एकदा दिव्य दृष्टीचं प्रदान तुम्हाला झालं. दिव्य दृष्टी का मी म्हणते? पण ईश्वर प्रत्येक वेळेला, ईश्वराचं प्रत्येक दर्शन हे तेजात असतं. आणि मग तुम्ही मला सांगता की आम्हाला दिसत का नाही, तर तो हा अभ्यास आहे. हा अभ्यास जो बारकाईने करतो तो पुढे त्याला दिव्यत्व दिसतं. लक्षात घ्या. हा अभ्यास 3-4 महिने लावून धरायचा की जेव्हा आपल्या दृष्टीच्या त्या बोबळावर दिव्य पटल फिरली पाहिजे. दिव्य दृष्टीची जिकडे पाहे तिकडे हरी, असं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिपक्याचा अभ्यास जोपर्यंत तुम्हाला दिव्यत्व प्रगट होत नाही तोपर्यंत करायचं आहे ना. बरोबर आहे? तुम्हाला काय काय दिसतं दिव्य? सांगा. मी म्हणाले की सगळा प्रकाशच दिसायला लागला. आता सुद्धा एका सेकंदात सगळं प्रकाशितच झालं असं झालं. नंतर ते थांबवलं. हे नाही, कधी कधी प्रकाश इतका होतो की आपल्याला आवरत नाही, मग संकल्पपूर्वक थांबवावा लागतो. कधी कधी म्हणजे असं जर झालं तर संकल्प हे करून ठेवा, शिकून घ्या. संकल्पविद्या एक महत्त्वाची आहे, जी सर्वात शेवटी आहे शिकायची. संकल्पविद्या काय असते? किंचित श्वास वर घ्यायचा आणि आपले काम असेल, आपली नोकरी असेल, आपलं काही का असेल, एका संकल्पात किंवा कितीतरी एकच म्हणते संकल्पात झालं पाहिजे. संकल्प म्हणजे श्वासात वाढणारं बल. आम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्षाचा साधक झाला की त्याला संकल्प ज्ञान शिकवतो. आपले इथं चुकून लोक शिकलेलीच नाहीत, काही नुसतं श्रवण करत बसले. तुम्हाला श्रवणाची खूप आवड आहे, मला मान्य आहे. श्रवणापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, पण हे एकदा गुरूंकडून शिकून घ्या. ह्याच्यासाठी गुरूंचा जन्म आहे खरंच. मग काय सांगू? संकल्पामध्ये खूप विद्या येतात. तुम्हाला एखादी अवघड विद्या शिकायची, श्वास वर घेऊन तो कुठे जातो? डायरेक्ट. तितका श्वास प्रबल झाला पाहिजे, त्याला म्हणायचं संकल्प. श्वास प्रबल व्हावा, प्रार्थनेचा फायदा व्हावा, म्हणून संकल्प विद्या शिकायची. श्रीरामरायांनी किंवा भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या भूमीमध्ये फक्त कशावर चालवलं सगळं? संकल्प. कळलं? संकल्प विद्या प्रबल असते विद्यार्थ्याची. श्वास वर घ्यायचा म्हणजे श्वास प्रबल झाला पाहिजे.
म्हणजे सतत तो संकल्पासाठी जेव्हा आपण ऊर्ध्व श्वास जातो तो प्रबलच होतो नंतर नंतर, आणि त्याच्यावर आपली कामं होतात. कळलं का? आता तुम्ही मला किती वेळा म्हणता तुमच्या पाठीमाग पण संसार होता, तुम्हाला कसं काय जमलं असं वगैरे काही माणसं विचारतात. तर याच्यावर जाऊ, सद्गुरूंनी शिकवली ना विद्या, जी विद्या आपण शिकलो ती विद्या कायमची लक्षात ठेवून आपल्या कामांसाठी म्हणा किंवा विद्याभ्यासासाठी ती विद्या वापरता आली पाहिजे. आपल्याला शस्त्र खूप दिली पण तुम्ही कधी परजलीच नाही तर त्याचा काय उपयोग आहे? युद्ध खेळायचंय तुम्हाला, अंतर्बाह्य जग आणि मन. तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर मन आणि बाह्य जग. ध्यान करणाऱ्या व्यक्तीला साधनही सरळ नाही मिळत. काय बाहेर जग कुजबुजतं सारखं काय ना काय असतं. बाहेर खेचणाऱ्या गोष्टी खूप आहेत ध्यान करणाऱ्या व्यक्तीला. सहज आता तर खूपच आहे, म्हणजे सगळं गोंधळ नुसतं. तर सतत आहेच जग, हे असंच आहे. कारण जग अस्थिर आहे. स्थिर आहे का काय नाही, आणि परमात्मा स्थिर आहे जो पाहायला आपण चाललो. अर्जुन एकटाच वीर होता जो उतरला युद्धामध्ये, भगवंताच्या सांगण्याने का होईना पण नंतर उतरला की नाही मी हे युद्ध सहज जिंकून. कशाच्या जोरावर? संकल्पाच्या जोरावर. दुसरा अभ्यास कसायचा आहे? संकल्प. संकल्प म्हणजे तुमची जी श्वास घेण्याची शक्ती आहे ती इतकी प्रबल झाली पाहिजे की श्वासावर संकल्प असतात. श्वास घेतला आणि एक ठरवलं ते होतच असं ह्याच्यावर, म्हणून तो संकल्प. तर संकल्प विद्या ही प्रत्येकाने शिकून घ्या. नंबर 2ची जनता. कुठे काय काय होतं आता सांगा? आता अभ्यास काय काय होतो? जप आणि ध्यान आणि आता संसारामध्ये राहताना कधी संकल्प करता का? हो होतात का? कसे होतात? कसं करता? काय काय उदाहरणार्थ काय? ठराविक कारण असेल तर मग श्वासवर घेऊन प्रार्थना. ठीक आहे, यांचं पाठ झाले सर. हा, कुलकर्णीताई तुम्ही काय करता? पुरे नाही एवढं, आणखी विचारायचं. संकल्प करता का कधी? नाही, म्हणजे लक्षातच नाही. काय पुढे मग काय काय करता? बाकीचा अभ्यास ठीक आहे, तुम्ही काय पण ठिपक्याचा अभ्यास करा. अभ्यास कच्चा असेल तर तिकडे लक्ष द्या. आपली दृष्टी अजून ओपन का होत नाही? सद्गुरूंच्या साधकाची दृष्टी ओपन झालीच पाहिजे. कोणीच असा नको ज्याला दिव्य नाही दिसत, असं त्यातलंही असतं. कोणी ढगोळा नसतो. आमच्या ह्याच्यामध्ये ढगोळा नाहीच कोणी. ते शाळेच्या ह्याच्यात ढगोळे असतं, आपल्या इथे कुठले ढगोळे? आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्या सर्व स्थितीमध्ये आपल्याला व्यवहार उत्तम जमतो, आपल्याला खरेदी विक्री उत्तम जमते, आपल्याला स्वयंपाक उत्तम जमतो, आपल्याला रुची उत्तम आहे, सगळंच उत्तम आहे. म्हणून आपण परिस्थिती उत्तम बनवली. पण उत्तम परमेश्वराला जाणायचं असेल तर संकल्प विद्या कामी आणा. एक एक विद्या मोठ्या मोठ्या. तुम्ही संकल्पच कधी केला नाही. हे सद्गुरुनाथा, मला माझ्या आयुष्य संपायच्या आधी आत्मसाक्षात्कार किंवा या 3 वर्षातच आत्मसाक्षात्कार व्हावा असं संकल्प नको. यांनी केली घरी बसून म्हणून ते झाले. आमच्या विवेक महाराजांना पण झालेलं आहे सगळं, फक्त ते दाखवत नाही. ती माझी पद्धत आहे, दाखवायचीच नाही. आणि त्यांना काही विचारलं तरी होतंय, त्याचा अर्थ काय आहे त्यांना ते सगळं आहे पाठ. आई जे जे करते ते त्यांनी डोळे झाकून मागे केलेलं आहे. म्हणून मग त्यांना सांगायची वेळ येत नाही. आणलं काही ते पण नाही चालत, शक्यतो नाही. संकल्प आहेत माहिती, काही काम आणलं, काही आणलं. आता समजा आपल्या तिथे नवीन कामगार येतील कामाला, त्यांचं काम असंच नाही चाललं पाहिजे, आपल्या संकल्पावर चाललं पाहिजे. एकसंध काम चाललं पाहिजे. का? संकल्प आहे आपला, असं त्याचा अर्थ. नाही तर कधी कामं निघतात, आपण याला मोडलं काम, ते मोडलं, हे नाही झालं, ते शक्यच नाही झालं, असं नाही. एखादं दुसरं होतं, ठीक आहे. म्हणून संकल्प विद्या. कुलकर्णीताई, तुम्ही कधी केलाय का संकल्प?
संकल्प कसा करायचा सांगा. हे बघा, सगळा खेळ केवळ कशावर आहे? कारण श्वास हा कोण आहे? परमात्मा. सगुण नाही. श्वास हा कोण आहे? आपल्या जवळ दिलेला परमात्मा आहे. तो दिसतो का डोळ्याने? नाही. ती दिसण्याची पण कला आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवली. ती जलोपासना. कळलं? ती नंतर सांग. मग श्वास हा एकुलता एक निरोपे आहे वरच्याचा, वारकरी. तो वारी करतो, इथून वर जातो, पुन्हा खाली येतो. येतिया पुसे जातिया झाडे. येतिया पुसे जातिया. ते आहे. तो वारी करणारा जो वारकरी एकुलता एक आहे, जो आपला सखा आहे, रात्रंदिवस आपल्या जवळ आहे, त्यालाच आपण संकल्प त्याला करायला लावायचा. संकल्प विद्या ही खूप काही देऊन जाते आपल्याला. कळलं? संकल्पात काय काय काही पण काही संकल्प करू नका बोगस. काही गरज नाही त्याची. बोगस संकल्प नको. संसार सार त्यांनी भाजी आणली का त्यात भेंडीची भाजी असते. गरज नाही. गरज नाही. मी गाडीला गाडी ठीक आहे, गाडीचं ठीक आहे, पण वाटेल ते संकल्प नाही. संकल्प दृढ पाहिजे. संकल्प अभ्यासाचा पाहिजे. संकल्प योग्य कामाचा पाहिजे. संकल्प यशाचा पाहिजे. संकल्प मला यश मिळावं असा करा. म्हणजे संसार सांभाळता सांभाळता अत्यंत चपखलपणे संसाराच्या बाजूला होऊन आपल्याला डोळ्यांनी संसार बघता येतो आणि परमार्थ पण पाहता येतो. कळलं का? संकल्प ज्ञान दुसऱ्या बॅचला दिले. माई तुम्हाला किती वर्ष झाली? माई 10 का? मग तुम्ही कुठल्या बॅच मध्ये? दुसऱ्या. ठीक आहे ठीक आहे. संकल्प कळला? लिहून नाही घेते तुम्ही कोणी? संकल्प नीट लक्षात ठेवा. संकल्प कसा करायचा? तिथे डावी उजवी करायची नाही. नाहीतर डाव्या नाकाने श्वास घ्या असं नाही. तिथं कधी काय करायचं? ते डाव्या नाकाने श्वास कधी घ्यायचा? नाडी पाहायची दिवस रात्र चंद्र सूर्य पाहायचा असेल तर ते नंतर सांग. संकल्प करताना आता सिनियर आहेत हे, त्यांनी लक्षात ठेवा. तू मुग्धा सकाळी घाई आहे तरी पण तू उठतेस. पहाटे ध्यान होतं का? होतं. किती मिनिटं होतं? जाऊ 30 मिनिटं का 20 मिनिटं? बरं ठीक आहे. मग ते 20च मिनिटं इतकं चपखल ध्यान लागलं पाहिजे की त्याच्यात आपल्याला असं देहाचं भान नसलं पाहिजे. इतकं सुंदर ध्यान. ते कशामुळे लागेल? संकल्प. उठलं की बसायचं आहे, बसलं की संकल्प करा. हे भगवती. श्वास ऊर्ध्व गेल्याशिवाय 1 मिनिटही राहायचं नाही. त्याला म्हणायचं संकल्प ज्ञान. आणि हे भगवती असं आम्ही म्हणायला का सांगतो? सांगा मला. तुम्ही वर्णन केलं. आपल्या देहामध्ये आपल्या शरीरामध्ये एक भगवंत आहे इथे, पण तो हालचाल करतोय का? कुठलीही नाही. मग कोण करते? शक्ती हालचाल करते. आणि त्या हालचाली सुखरूप होता 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 आपल्याला एक दिवस शक्तिमानाला जाऊन ती मिळवणार आहे. म्हणून हे भगवती अशी प्रार्थना आहे. गहन तेज शलाका म्हणजेच कुंडलिनी शक्ती. गणेशाच्या पाठीमाग काय आहे? कुंडलिनी. तुम्ही पहा, म्हणजे देव सुद्धा विदाऊट शक्ती राहत. श्रीराम आणि सीतामाई काय? सीतामाई म्हणजे नुसती जोड्या नाहीत काय दाखवल्या पूर्वीच्या लोकांनी. ते नवरा बायको होते म्हणून आता आपलं जोडी पाहिजे बा असं नसतं काय. असं असतं. इतकं सोपं नाही भारतीय तत्वज्ञान. भारतीय तत्वज्ञान हे सांगतं की शिव आणि शक्ती किंवा प्रकृती पुरुष. गुड. मी आता म्हणलं तुम्हाला सगळं माहिती. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आहे की नाही आपल्या भोवती? सगळी प्रकृती आहे. आणि पुरुष कुठे आहे? आणि ही प्रकृती आहे. शरीराला आपण काय म्हणतो? प्रकृती. माझी थोडी प्रकृती बरी नाही.
प्रत्येक आपण सांगत बसत नाही, हात दुखलाय, पाय दुखलाय, काय होते काय, सगळं सांगण्यापेक्षा माझी प्रकृती बरी, प्रकृती म्हणजे इथून इतके खाली, आणि इथे कोण आहे? इथे कोण आहे? पुरुष, तो आत्मा. मग आता काय सांगितलं मी? संकल्प. ही प्रकृती जी आहे हिलाच हळूहळू आपल्याला प्रार्थना करून, खरं तर हे आहे महाराजांनी शिकवलं की हिला प्रार्थना करा दिवसभर, हे भगवती. तिलाच काय म्हणायचं आहे? भगवती. आणि आत्मारामाला आपण काय म्हणतो? भगवान. बरोबर? भगवान तर इथे आहे. भगवानाच्या जवळ जाण्यासाठी ही कोण नेणार आहे आपल्याला धरून? ही प्रकृती, शक्ती, ही शक्ती नेणार. शक्ती चराचरात आहे, तशी शरीराच्या सर्व भागात आहे की नाही? आहे. त्यामुळे आपली बोट वळतात. एकदा ती थांबली की बोट सरळ ताठ होतात, थांबत वळतच नाही. ती थांबली तर पापड्या पण वळणार नाही, ती थांबली तर श्वास पण जाणार नाही, काहीच होणार. म्हणून महाराजांनी आधी शिकवलं की बाबांनो, शक्तीला शरण राहा, प्रकृतीला शरण राहा. शरण म्हणजे तिचं काय काय करत बस, काय नाही करायचं. फक्त आवाज देताना हे भगवती प्रार्थना करता. कळलं? हे भगवती काय काय प्रार्थना करत होतो आपण दिवसभरात? संकल्प. सगळी कर्म अर्पण करताना, कर्म सुरू करताना, दिवस चालू होताना सगळ्यामध्ये प्रार्थनेला हे भगवती असं वापरायचं. हा, हे भगवती माझ्या सर्वेंद्रियामध्ये आज दिवसभर काम करण्याचं बल असावं. प्रार्थना, आपली कृपा असावी. म्हणजे काय होतं माहिती? एकदा काय झालं, आपल्या गुरुजींच्या एक अनुग्रहित होत्या, कोलेताई, कोले. आणि त्या कोलेताईंनी अनुग्रह घेतला होता, खूप हुशार होत्या. म्हणजे मी यायच्या आधी त्यांचा पहिला नंबर होता, नंतर आमचा लागला, तो भाग सोडा. मग कोलेताईंचा तेव्हा मी आलेली नव्हती, पण गुरुजी सांगायचे कोलेताईंचा पहिला नंबर साधने तिकड. एकदा काय झालं, जावई पाहुणे आले. जावई आले म्हटल्यावर गांभरून गेल्या, गडबडून गेल्या. जावयाला काय काय करू असं. बरं ठीक आहे, काय काय करू असं झालं. तर काय काय करू ते बरोबर आहे, इट्स बट नॅचरल. पण त्या घाईमध्ये कणिक भिजवताना त्यांनी, कणिक भिजवायची वेळ आली, बाकी सगळी कर्म झाली, तोपर्यंत त्यांनी शक्तीला आवाहन केलंच नाही शरीरावर. नीट लक्षात घ्या. कधी कधी आपला देह तसाच राहतो, आखडतो, किंवा तसाच राहतो, किंवा नाराज होतो आतून, किंवा आपल्याला काहीच नको वाटतं. तेव्हा असं समजा की शक्तीला प्रार्थना केलेली नाही. नाराज होतो की नाही आपण खूप वेळा बुद्धीमध्ये, तेव्हा तर नीट लक्षात घ्या, खूप वेळा आपण नाराज राहतो. नाराजी काय येते? शक्तीला प्रार्थना केली. मग शक्तीला प्रार्थना, हे भगवती. आणि शक्तीला काय म्हणतात? हे भगवती. हे भगवती, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची सर्व कर्मे आपल्या चरणावर अर्पण व्हावीत. ही पहिली प्रार्थना सकाळी. हे भगवती नाही, अर्पण व्हावी म्हणजे वारंवार. नंतर आता उठून कामाला जायचे तेव्हा पण प्रार्थना. झटकन होते प्रार्थना. प्रार्थनेला कुठे मांडी घालून बसायचं का, काय पुस्तक पुढं घ्यायचं, काय करायचं, काहीच नाही. चालता चालता, बोलता बोलता प्रार्थना होऊ शकतात. किंचित श्वास वर घेऊन, हे पथ्य आहे. फार अवघड विद्या नाही ना वाटत. किंचित श्वास, असा श्वास वर घ्यायचा. हे भगवती, माझ्यावर कृपा कर, मी आता कामाला जात आहे. कुठल्याही सरांनी माझ्यावर चिडू नये. तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना. बाकीची भाषा लॉंग म्हणजे अगदी अवघड भाषा गद्य वापरायची गरज नाही. आज बिलकुल सरांचा राग होऊ नये. करा प्रार्थना, काही होत नाही. हे थोडं थोडं करून जर तुमचा वेळ वाचत असेल, तुम्ही दिवसभर प्रसन्न राहत असाल तर करायचं. त्याला काय अर्थ आहे? त्याला काही हे नाही, म्हणजे बंधन नाही. कळलं? हे भगवती, माझा दररोज दिवसभर
20 मिनिटं तरी अभ्यास व्हावा. हे भगवती, माझ्या अभ्यासात वाढ व्हावी. जेव्हा आपण ध्यानाला बसू तेव्हा संकल्प, याला संकल्प विकल्प असं म्हणतात. संकल्प विद्या, संकल्प करायचा. हे भगवती, माझ्या ध्यानाभ्यासात वाढ व्हावी असं म्हणून बसा बरं ध्यानाला. किती ध्यान लागते पहा. तुम्ही सहज बसताय, काय हातपाय नाही दूध, काय नाही करत. कुठून काय काय काम झालं की उठलं बसलं, बस करावं, ऐसा तो नाही आहे बाबा. हातपाय स्वच्छ जायचे का नको? पाहिजे ना. आपण मंदिरात कसं जातो तसं हे मंदिर आहे, देहाजवळ मंदिर आहे. मग मंदिरात जाताना स्वच्छ सुंदर शरणांगत जाऊनच गेलं पाहिजे. आपल्याच देव राहतो म्हणजे काय, तो स्वस्त आला का काय? तो स्वस्त नाही आला. मग स्वच्छ हातपाय धुवून बसकर अंथरून बसल्यानंतर प्रसन्न झालो, मग प्रार्थना केली, हे भगवती, या देहाकडून आता ध्यान करवून घ्यावे. तुमचा देह नाहीच आहे, भगवतीचा आहे. आपण आपला देह समजतो. कुठून आणला? आईच्या पोटात तर आपोआप तयार झालं. तुम्ही कुठून आणला? प्राण तर वरून आला, तुम्ही कुठून आणला? हा, काहीच केलं नाही तुम्ही. म्हणजे आपण सगळ्यांनी, ज्याने तो केला त्याला शरण जायचं. म्हणून हे भगवती, कळलं? भगवती ही शक्ती आहे. शक्तीचा शरीराला खूप उपयोग असतो. शक्तिमानाकडे जाण्यासाठी शक्तीच तुम्हाला हाताला धरून ऊर्ध्वन येईल, इतर कोणी नेणार नाही. तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट ईश्वराला प्रार्थना, पत्ताच नाही लागणार. कधी पत्ता लागायचा? तुम्ही असं म्हणा, हे भगवती, मी आता बाहेर चाललोय, माझं अमुक अमुक काम व्हावं, होणार. बाहेर जाताना डावा श्वास घ्यायचा, म्हणजे डावाच पाय बाहेर काढायचा. उंबऱ्याच्या बाहेर पहिला डावा श्वास घ्यायचा दिवसा, आणि डावाच पाय बाहेर टाकायचा. आपण म्हणतो उजवं पाऊल टाक बाहेर, नो. तुम्ही शिकून घेतले ही छोटी छोटी नुकसे, पण दॅट इज इम्पॉर्टंट. डावा पाय बाहेर टाकावा, डावा श्वास बघावा, म्हणजे काम 100% होणार. रात्रीचं कुठं बाहेर चालला, 10 वाजता 11, उजवा श्वास चालू करा, उजवा पाय बाहेर टाका. रात्री 7 नंतर उजवा श्वास चालू होतो. संध्याकाळ ज्याला आपण म्हणतो, संध्याकाळ, संध्या आहे क्षितिजावर आणि सूर्य मावळतो आहे. या दोन्हींच्या मधला संधी म्हणजे संध्याकाळ. तो फार महत्वाचा असतो. संधी तो फार महत्वाचा. या संध्याकाळी ध्यान करायला सांगितलेलं आहे, कळलं? त्यावेळेस शरीराची पण तशी स्थिती असते, ध्यान लवकर असं आहे. सुषुम्नेमध्ये व्यावहारिक कर्मांचा नाश. आणि सुषुम्ना जर दिवसभर चालू राहिली, व्यावहारिक कर्म, सुषुम्ना म्हणजे काय? दोन्ही दोन्ही नाड्या दिवसभर जर तुमच्या चालू राहिल्या तर तुमच्या सगळ्या कर्मांचा अपयश दिवसभर. आपण म्हणतो आज दिवस असा का गेला, दॅट इज दॅट. दोन्ही श्वास चालू ठेवायचे नाही. सकाळी 7 वाजले 6 वाजले की हळवा दीर्घ श्वास वर ओढायचा. बंद कर. कोण आणायचंच कशाला, बंद करायला सायलेंटवर टाक. पाय संकल्प करताना डावा श्वास वर घेऊन दिवसा, बरोबर, तो करायचा. आणि दिवसभर जर तुमचा उजवा श्वास चालू असेल किंवा दोन्ही नाड्या चालू राहिल्या तर तुमचं एकही काम होणार नाही. असं कोणाकोणाला अनुभव आहे? हातवर बोला सर. आजच माहित झालं मला. आजच माहिती. हां आहे ना, मग दुर्लक्ष होतंय. घरातून आपण घाई जातो, पण जाऊन थोडं बसलं की आपण सुरुवात करावी. आपल्याला थोडं श्वासावर लक्ष द्या. घाईघाईने घरातून निघतो, पण श्वासाची आठवण पाहिजे. खुर्चीवर जाऊन बसल्यावर का होईना श्वासाची आठवण करा.
दोन्ही नाड्या चालू असल्या तर तुमचं काहीच बरोबर होत नाही. नेहमी लक्षात ठेवा. या श्वास दिलाय, नाड्या दिल्यात, डोळे दिले, दृष्टी दिली, त्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश आहे भगवंताचा. कळलं तो? शक्ती दिली एवढी मोठी एका देहात. एका देहाकडून परमेश्वराला खूप अपेक्षित असतं. कळलं? म्हणून सुषुम्ना कधीच चालू ठेवायची नाही. दोन्ही नाड्या, बरोबर? दोन्ही नाड्या चालू राहिल्या की घात आहे. म्हणून प्रत्येक वेळेला दिवसा 7 वाजले की संध्याकाळी एकदाच करून ठेवायची, बाकी ती चालते. आणि रात्री झोपताना उजवीचं पाहिले. कारण सांग. आमचे दादा सांगायचे, आपण रात्री जे अन्न खातो ते उजव्याच नाडीवर म्हणजे उष्णतेवर पचन होतं. उजवी नाडी ही उष्ण नाडी आहे, डावी नाडी ही चंद्र नाडी म्हणजे थंड नाडी आहे, आणि उजवी नाडी ही सूर्य नाडी म्हणजे उष्ण नाडी आहे. उष्ण नाडीने रात्री पचन करायचं अन्नाचं. का बरं? कारण दिवसा डावी असते चंद्र नाडी, दिवसा सूर्य आकाशात असतो, त्याची उष्णता भरपूर असते, म्हणून चंद्र नाडी चालू पाहिजे. इडा. आणि रात्री काय होतं? चंद्र असतो, म्हणून आपल्याजवळ पचनासाठी उष्णता पाहिजे, म्हणून हा सूर्य चालू पाहिजे. किती देहाचं तत्वज्ञान आहे बघा. सुंदर आहे सगळं, सुंदर. रामदास स्वामींची कोबडी त्याच्यासाठी नाडी. आम्ही नाही वापरली कोबडी कधी वापरू कोबडी. आम्ही आपल्या नाड्यात चालतो, पण लक्ष पाहिजे. संध्याकाळ झाली की लक्ष पाहिजे. हे भगवती, आता उजवी नाडी चालू व्हावी. होती आपली आपोआप. ती सवय लागली. उजवी नाडी. आता पहा सगळ्यांची डावी दाबा. किंचित वर ओढायची आणि सोडायची, आणि मग आता हातावर पाहायचं, सोडून पाहायचं. झाली होती. हे ज्ञान शिकायचे बाबा सगळ्यांना. तसं झालं तर सगळ्या दुनियेतली सगळी कामं तुमच्यासाठी अनुकूल आहेत, काहीच प्रतिकूल नाही. काय म्हणायचं? सक्सेसफुल जीवन. सक्सेस. आता काही पत्रिकेत असतं ते होतं, काय शेवटी जीवन आहे, आणि ते ताब्यात कोणाच्या आहे? ईश्वराच्या. ते म्हणा आपण नाड्या किती वडल्या तर जीवनातले प्रसंग काय जे पत्रिकेत आहेत ते काय आपल्याला ऐकणार नाही. अंतिम नाडी. अंतिम नाडी हीच अंतिम द्यायची वर. कळलं? अंतिम नाडी कोण आहे? अंतिम नाडी ही आहे. कळलं तुम्हाला? मग हे सेकंड बॅचला आज मी शिकवू की संकल्प करा. साधनेच्या वेळेला काय पाहिजे? काय साधनेच्या वेळेला आता सकाळी तुम्ही उठलात की डावी नाडी चालू करून पहिली. साधना साधना करताना बसताना दोन्ही नाड्याचा म्हणजे साधना संधिकारामध्ये पण चालते ना दोन्ही नाड्या. कुंभक म्हणजे तो होतोच. सांगायचं माझा कुंभक व्हावा. शक्ती. प्रार्थनाच आहे, डाव्या नाडीवर करायची. हा, प्रार्थना चंद्र नाडीवरच करायची. प्रवचन ऐकताना पण प्रवचन ऐकताना सुषुम्ना चालू करून बसायचं. कळलं? आता अजून आमच्या कुलकर्णी ताई काय करतील स्वयंपाक करताना? सांगा बोला. अवघड असलं तर शिकून घ्या. थोडे दिवस चुकलं तरी काय नाही, माझ्यावर सोडायचं. हा, दिवसभर कोणती नाडी चालू ठेवा? त्यांचं ऐकून नका. मग तुम्हाला काय पटलंय का? इडं डावी म्हणजे कोणीकडं? तिकडं त्यांचीच की डावी. उजवी दाबली पाहिजे ना, म्हणजे डावी. तेव्हा डावीच दाबताय. डावी झाली बरं. दिवसभर. रात्री कोणती? उजवी.
आणि मध्ये जे होतं ते काय होतं सुषुम्ना. ठीक आहे. आडल्याचं मला विचारा. ते सावधानतेची क्रिया पण हं? सावधानतेची क्रिया शिकवली. ते पण आहे, ते हळूहळू फर्स्ट बॅच किंवा सेकंड बॅच ते माहित नाही प्रवचनाला. सेकंड बॅचला सावधानतेची क्रिया तुम्ही साधीच मांडी घालायची हा. सध्या तुमची बॅच साधी मांडी, मंगळ साधी मांडी घालायची हा. सध्या ठिपका पाहताना कोणतीच मांडी बदलायची नाही, साधी मांडी आपण घरात घालतो आणि ठिपका पाहायची बस. तुमचं काय करतो ना. करताय का? सिद्धासन? हो. सिद्धासनच ना, अर्ध सिद्धासन. हो करतो ना. तू काय सांगितलं? सावधानतेची. सावधानतेची क्रिया सांगितली. तर ती येते का कोणाला? महत्वाची. कधी कशी करायची सांगा. प्रवचनाला बसताना. हं? प्रवचनाला बसताना. बसताना. ठीक आहे. ध्यानाला ती नंतर ध्यानाला. ध्यानाला बसताना. सर्वांना सांग. ठीक आहे. ध्यानाला बसताना सुद्धा सावधानतेची क्रिया करायची. तुम्हाला माहिती मुग्धा माहिती आहे का तुला? मुग्धा माहिती. ठीक आहे, ठीक आहे. टाच बस. ओके. चला पुढे. हात लावून ती सोडून द्या. सावधानतेची क्रिया म्हणजे आपण सावधानतेची क्रिया म्हणजे सावधानतेची क्रिया. बरोबर. सावधानतेची क्रिया कशी करायची? पण आता व्यवहारात कधी करायची सावधान? नाही, त्याला ध्यानाचं आहे. ध्यान आणि प्रवचन. नंतर शिकू. आता माहिती पाहिजे ते बरं, पण सगळंच एकदम नको. चला थर्ड बॅचला काय शिकवायचं? 1 2 3 4 5 6 7 8 बोला. दर्शन. गुर्जर ताई थर्ड बॅच 8 अष्टमासी. अष्टमा सिद्धी पाहिजे आता. बघा बघा माधुरी ताई, 8 जण आहेत म्हणून अष्टमासी. आता तुमच्या देहामध्ये अष्टमा सिद्धी प्रगट पाहिजे. आहेत का? माहितीच नाही मला. माहिती नाही. बर नसू दे. जाऊ दे. अष्टमा सिद्धींचं काय काय? बर मग आता अभ्यास कुठपर्यंत आले? यांचं मत आहे की यांना दर्शन कुठलं होत नाही, यांचं आणि हेमंतबाईंचं मत आहे. तर आपण थोडस ते ईश्वरावर पण सोडूया की काय आहे ते. त्यांना पण एक आहे की इथं ज्या अर्थी ब्रह्मकुंडात सतत हालचाल आहे त्या अर्थी ते काहीतरी सारखं तेच आहे. सारखा खेच आहे. तर होईलच काहीतरी, नाही असं नाही. तुमचं काय हेमंतबाई? सतत बीज म्हणजे चालू असतो आणि शरणागती, आवाहन, समर्पण छान. हे ते म्हणजे प्रत्येक नियम कर्मात सगळे होत चालू. राहतात. तुमचं गुरुजरताई? गुरुजरताईंना सध्या थोडं दुःख झाले, थोडं म्हणजे दुःखाच्या ह्याच्यात आहेत त्या, त्यामुळे त्यांचा मूड नसेल तर त्यांना आपण सोडून देऊ. काय सांगा थोडं? ध्यानाची वेळी इथपर्यंत जातो पुढून श्वास इथं करतो एवढाच करतो. बरं. आणि पाठीमागून काय होतं? शक्ती पाठीमागचं लक्षात येतं, कळत नाही मला. कळतच नाही. शक्ती कुठपर्यंत गेली नाही येत लक्षात. 2 क्रिया आहेत. एक तर श्वास या मार्गाने असा जाईल आणि पाठीमागून कुंडलिनी शक्ती येईल. दोन्हींचं या मेंदूच्या खालच्या भागामध्ये म्हणजे ब्रह्मकुंडामध्ये ऐक्य होईल. श्वास आणि शक्तीचं ऐक्य झाल्यावर त्याला म्हणायचं साक्षात्कार. त्याला काय म्हणायचं? साक्षात्कार. आणि तेव्हा मग दृष्टी उन्मिलन आपोआप होतं, सगळं होतं. पण त्यासाठी आपण थांबायचं नाही. दृष्टी उन्मिलनाच्या अशा क्रिया करायच्या. बरं पण पाठ म्हणजे खूप पोकळ वाटते. म्हणजे मग छान. मग झाले. मला तुम्हाला आता मानेच्या वर तुमचं ते आलेलं आहे सगळं. ते मला कधी कधी कुंडलिनी जाणवतं शक्ती. इथपर्यंत. पाहू फार आता. फार पोकळ वाटते. आणि पुढून काय वाटतं? कुठून इथपर्यंत असं ध्यानाच्या म्हणजे वेळी इथं सगळं इथपर्यंत पोकळ आहे. हा इथपर्यंत श्वास ठीक आहे. जातो. गुर्जरताई कधीच्या अनुग्रह? कधी? 92 93. ते गेले आता सगळं बघू. चितळीताई तुम्ही सांगा. मी आता असं म्हणली मला ना, श्वास इथून वरती जाताना जाणवतं ध्यानाला बसलं. बरं. पाठीतलं काय मला आता अजून तरी नाही जाणवत. ठीक. पाठीकडे लक्ष द्या. आता आज पहाटे बसाल ना किंवा किंचित श्वास वर घ्या. हे भगवती प्रार्थना करा की माझी कुंडलिनी शक्ती कुठपर्यंत वर गेली आहे, ऊर्ध्व आली आहे, ती मला माझ्या संकल्पाने समजावी. अशी प्रार्थना करून पाठीत लक्ष देऊन बसा. पाठीकडे लक्ष द्या. पाठीत म्हणजे एक बिंदू घ्या पाठीचा. मानेच्या खाली थोडासा असा एक बिंदू घ्या आणि तिथे लक्ष देऊन बसा. माधुरीताई बोला. मी ध्यानाला बसते. तुमचं माझी पाठ दुखते.
पाठ काहीतरी वेगळ्या कारणात होतं. ध्यानाने पाठ नाही भिंतीला टेकून बसा ना. ताठ भिंतीला टेकून बसत जा जरा म्हणजे टेकूनच बसतोय खुर्चीवर बसतोय. बरं. पण पाठ आता वयाने पण एखाद वेळी दुखायची शक्यता आहे, पण प्रार्थना करत जा. पण मग आता कुंडलिनी शक्ती कळते का ऊर्ध्व आलेली किंवा नाही काय? कळत. काहीच कळत नाही. नाही पुढून काय कळतं? पुढे नाही कळत. तुम्ही लक्ष द्या ना जरा, लक्ष द्या. आता पुढून असं हंस प्राण कुठे आहे सांगा मला. बेंबीच्या दिवशी. हा, मग तिथे लक्ष देऊन बसा बरं. हा? आणि मग ऊर्ध्व काही येतं का बघा. नाही तर पाठीच्या कुठल्या कमरेच्या तिथे माकडहाडाच्या तिथे लक्ष द्या आणि तिथून लक्ष देऊन पहा. आता आपण पुढचा अभ्यास शिकू. रोज तिथंच लक्ष द्यायचं. बोला पायगुडे ताई बोला. आमच्या पायगुडे ताई पण किती सालच्या अनुग्रहित? 93 का 94? 94. खूप त्यांना अनुभव आहेत आणि गीतं खूप येतात त्यांना. बरं आता ध्यानाचा अनुभव सांगा. ध्यानाला बसलेला आहे इथे पूर्ण सिनियरांनी एकच करायचे तुमच्या बॅचने की ध्यान करायचे आणि आपल्याला ज्यांना लागत नाही किंवा जिथे लागतं तिथून ऊर्ध्व करायला चालू करायचं. तुम्ही जिथे मी सांगितलं ज्याला ज्याला तिथून त्याने करायचं आहे. पाठ ताट होते. हा. इथं गोल गोल दिसतं. गोल गोल. आणि इकडून अग्रेशन झाल्यासारखं वा ते असतं ते बरोबर आहे. आता पहा तुम्ही आता शिका. कुंडलिनी शक्ती आपल्या पाठीच्या कण्यात आहे मध्ये. इकडून मणके आहे बरोबर. मधून कुंडलिनी म्हणजे सुषुम्नेतून सुषुम्ना नावाची नाडी आहे. मणक्यांचा असा हे आहे. कुठं आहे का इथं? नाही. हा? 14 मणक्यांचा असा नकाशा आणा डोळ्यापुढं. आणि मधून पण काय आहेत? पोकळी येतात. पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये एक नाडी आहे. ती नाडी कोणती? सुषुम्ना. सुषुम्ना नेमकी कशी असते? इकडं डावी इकडं उजवी, मध्ये ही नाडी आहे. परमेश्वराची रचना बघा. इतकं सुंदर शरीर दिले, तेजमय असते ती पांढरी एकदम. इतकं सुंदर शरीर दिले मानवाला की ती नाडी ते सगळं इतकं जपून दिले की त्याला किती बक्षीस दिली तरी कमीच. कळलं? म्हणून ती जी नाडी आहे ही कुंडलिनी शक्ती तेज आहे, नुसतं तेज. पण मधल्या ती नाडी आहे मधली इडा पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही नाडी महत्वाची आहे. त्या नाडीमध्ये ती शक्ती आहे. आणि शक्ती म्हणजे काय आहे? तेज आहे. जे तेज पाठीच्या कण्यातून निघून म्हणजे मूलाधार. सर्वात प्रथम असं झालं की भगवंताने शक्ती जन्मायच्या वेळेस सगळी खाली मूलाधारात दिली. मूलाधारातून अनुग्रह दिला, त्यामुळे ऊर्ध्व डोकं काढलं. पटपट सांगलं. डोकं वर निघाल्यानंतर साधकांची शक्ती ऊर्ध्व चढायला लागली. बाकीच्या जगातल्या सर्वांच्या शक्त्या फक्त मूलाधार चक्रावर वेढा घालून देहाचं फक्त संरक्षण करतात. निद्रिस्त अवस्थेत आहे, खाली मान घालून. अनुग्रह सद्गुरूंनी दिल्याबरोबर ती कुंडलिनी शक्ती फटकन डोकं वर काढते. वर काढल्यानंतर जेव्हा जेव्हा साधक ध्यानाला बसतो तेव्हा तेव्हा एक इंचाने त्या सुषुम्ना नाडीतून वर वर सरकते. म्हणजे थर्मामीटर मध्ये ताप कधी किती 98 असला तर किती पारा आला आणि 100 असला तर किती आला ते चित्र लक्षात घ्या. म्हणजे शरीरामध्ये तुमच्या जितकी ध्यानाची उष्णता तितकी कुंडलिनी भराभर उडते. असं असतं. म्हणून मग ती कुंडलिनी शक्ती हळूहळू प्रत्येक मणक्या पण ती ऊर्ध्व जाताना ती इकडचं पण काम करते. आता मला कोणी सांगितलं? हा, पायगुडे आहे. ती इकडं पण काम करते, साधी राहत नाही नुसती. तिचे सगळे तेजाचे जे फवारे आहेत तिच्या मुखातून. कुंडलिनी कोणता आकार आहे? सर्पिणी. नागिणी. हा, तर नागिण आहे म्हणजे तिचा आकार. तर त्या नागिणीच्या तोंडातून फुस असं जे बाहेर पडतं ते इकडे पण येतं. आता इकडे काय काय आहे? आपल्या ओटीपोटाच्या थोडासा तिथे हंस प्राण आहे. त्या हंस प्राणाला येऊन मिळतं तिची ती व्हायब्रेशन्स. ती मिळाल्यानंतर इथं गडबडल्यासारखं होतं. हे अनुभव कोणाला येत असतील तर बघा.
पोटी पोटात गडबड गडबड हा, गडबड हालचाल. गडबड हा होते. होतं ना, ती गडबड होते. आणि नंतर ती गडबड झाल्यानंतर नाभिस्थानाच्या खाली पळीभर पाणी आहे ईश्वराने ठेवले, सलिल तत्व. इथे आत्मतत्व आणि इथे काय म्हणायचं, सलिल. सलिल तत्व. इथे बरोबर नाभिस्थानाच्या 1 इंच खाली, बेंबीच्या खाली. तर ते सलिल तत्व जे आहे त्याच्यात हालचाल होते. आणि त्या सलिल तत्वातला हंस प्राण जो आहे, बघा नीट लक्षात घ्या, हंस प्राण जो आहे तो खालच्या दिशेने जायला निघतो. रचना पहा ईश्वराची म्हणजे कुंडलिनीची. तो खालच्या दिशेने एवढा वेळासा जायला निघतो. तुम्ही माताजी एक मिनिट, ह्या सगळं आपल्या तुम्ही जे पुस्तक लिहिताय ना त्यात आहे ना वा. ते आहे, तुम्ही असं, लवकर असं, लवकर असं, बरं. कारण मी की आता- आता काय होतं ऐकतोय तुमच्या सगळ्यांसाठी आता पुस्तक चाललेलं आहे. काय नाव त्याचं, पंथराज. हा आपला पंथ आहे आणि तो राज आहे, सगळ्या पंथांचा राज आहे. तर मी अगदी आपल्या परमहंसांनी माझ्या ध्यानामध्ये माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली की नवलेताई, तुम्ही जे सोपं सोपं लोकांना शिकवता त्यांच्या वेळेस ती खूप अवघड भाषा होती सर. तर तुमच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये साधकांना समजेल असा सगळा पंथराज पुन्हा लिहून काढा. गुरुजींचा पंथराज आहे ना, तर मी तेच त्यांना म्हणा की गुरुजी एक पंथराज असताना पुन्हा. नाही तो अवघड आहे. पर तुम्हाला सांगू आता एक गंमत, सांगणार नव्हती, पण जेव्हा जेव्हा मी पहाटे पंथराज लिहायला बसले आणि मी लिहिता लिहिता पूर्ण एकरूप झाले की त्या देवघरामध्ये हालचाल होते आणि परमहंस उठून इकडे येऊन बसतात. तो परमहंसांच्या इतका आवडीचा विषय आहे की त्यांचा प्राण आहे पंथराज, म्हणजे हे कुंडलिनीचं सगळं तत्वज्ञान. आणि ते जेव्हा मी लिहित असते मनापासून, आता मी हे लिहिते की साधकांना अनुभव कसे कसे येतात, एखाद्या साधकाला कसा येतो, दुसऱ्या साधकाला कसा येतो. आणि हेच आत्ता मी सांगितलेलं तेच, पळीभर पाणी हंस याच्यातलं सलिल तत्व. हा, ते पाणी जे आहे तो जो हंस प्राण आहे तो खालून जाऊन उजव्या बाजूने असा जाऊन सुषुम्नेमध्ये मिळतो. मग जिथे वर आता कुंडलिनी शक्ती चालली त्याच्या पाठीमाग हंस प्राणाचं स्फुटनिक चाल. हवा म्हणजे काय आहे, उडवणे. पतंग उडवताना काय लागतं, हवा लागते. सायकल चालायला काय लागतं, हवा भरावी लागते. गाडीत पण हवाच भरावी. तशी हवा म्हणजे प्राण कुंडलिनीच्या बरोबर पाठीशी तो चालायला लागतो. बॅटरी बॅकअप, करेक्ट. बॅटरी तर असतेच गाडीला, पण बॅकअप लागतं ते हा प्राण लागतो. मग तो हंस प्राण हा फार मुख्य प्राण आहे. सोहम प्राण तर इथून तो जाईलच, त्याची काळजीच करू नका. हे आपोआप आहे, हे मागचं गणित झालं पाहिजे. मग तो हंस प्राण पाठीमागे जाऊन तुम्ही ध्यानाला बसला की हंसाचा रेटा बसतो कुंडलिनीला. किती वर जाते, ऊर्ध्व जाते, ऊर्ध्व जाते, ऊर्ध्व जाते. आणि एक दिवस असा चमत्कार होतो की ती मानेपर्यंत येऊन पोहोचते. कोणाला असा अनुभव आहे? म्हणजे मानेपर्यंत हा खूप जोरात डोकं. हा, मानेपर्यंत जर गेली तर हे पाठीचे 14 मणके कुंडलिनी शक्ती पायऱ्या चढली. बरोबर, हंस प्राण मागे आहेच. मग मानेपासूनचा प्रवास वेगळा आहे, तो नंतर सांगेल. मानेपासूनचा नंतर एक पहिला मणका लागून थोडीशी वर आली की इथून या इथपर्यंत असा एवढा एक प्रांत आहे जिथे साधकाला फक्त अंधार दिसतो, बाकी काहीच दिसत नाही. बोगद्यात पळाल्यासारखं. तेव्हा घाबरायचं नाही, ते वेळोवेळी मी सांगेन. काय नाही काकी मुख अंधार दिसतो. आता ध्यानात दुसरं काय दिसत नाही, नुसतं अंधार. अंधार. बरं, आता यांची ती त्याच्यातच तुमचा सकाळी अंधार दिसून गेला का सोनाईकर? नाही. तुमचा पाय गळत आहे. गुहा, बस बस गुहा. अगदी ती इथून इतकी, हे जे आहे इथून इतकं ब्रह्मरंध्रापर्यंत एक नलिका आहे. त्या बंद नलिकेतून
चाललेलं असतं. ते का असं दिसतं? कुंडलिनी ती बंद नलिका आहे ती काकी मुख खूप त्याच्यातून लांब 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 किती लांब लांब, किती लांब काढ. असं हा. दिसतं. भुयार भुयार. काकी मुख आणि वायू तत्व आहे ना म्हणून ते लांब 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 दाखवायची ती कला आहे शक्तीची. प्रक्षेपण. हा मग ती लांब 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 असं वाटतं आपल्याला की काळोख आहे, कधी आपण पोहोचणार, कुठे चाललोय आपण घाबरून जातो. ज्ञानेश्वरांनी लिहिले परी बिहावे ना, पण भिवू नका साधक हो, काही होत नाही. नंतर जो अलोट प्रकाश तुम्हाला दिसणार आहे संपूर्ण विश्वाचा इथेच आहे, तो जो सूर्य दिसणार आहे त्याची तयारी ठेवा. मज्जा असते कुंडली. हा? विश्वाचे अर्थ माझ्या मनी सामा. तेव्हा ही अशी रचना आहे देहात, ही सगळी शरीराची रचनाच केली आहे देवाने अशी. पण ज्याला समजेल, जो सद्गुरूंचा अशा सद्गुरूंचा जो पुत्र होईल. मुद्दाम माझ्याकडे बोट नाही दाखवत, कशाला मोठेपणा घ्यायचं का? आता कमलेशने आम्हाला खूपच मोठं करून ठेवलं. आम्ही दाखवतो ना ते. दाखवा. आम्हाला अनुभव आहे तुमचा. आम्ही गुरुजींचा. आपल्याच परमहंसांनी तयारी करून घेतली, अभ्यास झाला. मी पण खूप प्रयत्न केले, खूप म्हणजे खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या काळी. त्यामुळं ते झालं. आणि त्याला मागच्या जन्मीची तपश्चर्या, मागच्या जन्मीचे सगळं जे आहे ते लागतं, पुण्य म्हणा, तपश्चर्या म्हणा, ते सगळं खूप असेल, त्याशिवाय हे होत नाही. आजच दर्शन. काय मग काय झालं? ध्यानाला बसले होते आपण. तेव्हा मुख आलं तुमचं आणि आ झाला आणि आ होऊन असं हे म्हणजे जसं गुहा. कुंडलिनी शक्ती सारखंच आहे असं गुहा गुहा आणि त्याच्यात ब्रह्मांड दिसली सगळे डोंगर नद्या झाडमात काहीच कळेना आणि आईच्याच मुखात दिसते असं 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 होत आतात गेले. कृष्णाचं विश्वरूप. दिसलं. विश्वरूप. ठीक आहे. त्याच्या आतात जात होते ते. आता दर्शनाचा टप्पा आपल्या कमलेशला पण आहे. एक सुंदर चाललंय ते आमच्या ज्यांना आहे. हा पायवडे ताईंना चांगली दर्शन आहे. अनेक वेळा असं उड्डाण असतं, आपण तरंगत असतो खूप हा, वेळा. वा वा वा. सहज चालतंय ते. अर्धा तास पाऊण Very तास nice. साधनेमध्ये वा व्हेरी नाईस. ओंकार प्रकट होतात आणि तुम्ही ती इथून पुढे गेले वाटतं. हे म्हणजे खूप वेळा असं ते कुंडलिनीच उड्डाण असेल. सुंदर आकाशातच असतं. आपण असं पाहतो खाली हा, असं आपण चाललो बरोबर. अगदी बरोबर. किती छान ना. अगदी बरोबर. खूप वेळा असं तुम्हाला मुद्दाम दर्शने घडवतात गुरुजी, माझी आणि शक्तीची. ते छान आहे ते साधकांना. मग त्यावेळेस काय केलं तुम्ही? शांत बसून घाबरायचं नाही कुठल्या तरी. बघत राहिले. एक आहे, एक सांगू का तुम्हाला, सद्गुरू आणि सत्शिष्य. आता मी तर सत्शिष्याच आहे त्यांची, पण समजा तुम्ही कोणी असाल तरी पुढे सद्गुरू सत्शिष्य याच्यात इतकं ऐक्य असतं की सगळ्या जगाला उद्धरण्याची क्षमता असते त्यांच्याकडे. कळलं? फक्त जग येतच नाही आमच्याकडे. आमच्याकडे क्वचित माणसं येतात. हा. या शक्ती सगळ्या गुप्तच आहेत ना, आतमध्ये आहेत त्या. गुप्त नाही का? साधना करायला लागल्या प्रगट होतात. हो, साधनेनंतर प्रगट. आपण प्रेमाने करा साधना. आपण लोकांवर प्रेम करतो, नको त्याच्यावर तो नको तो घेणार. नातेवाईक कशाचं प्रेम? वेगळी प्रेम आहे, वेगळी प्रेम करू नका. हे बाबा करायचं असलं तर सत्य कर म्हणायचं, मनात म्हणायचं, नाटक नको. नश्वरावर करण्याचे ईश्वरावर. ये बघ, या मागे नश्वरावर करण्याच्या पेक्षा ईश्वरावर करायचं. एकदम भारी. हा, एकदम भारी. नश्वरावर करून काय होणार आहे मला सांग? काय होत? नातेवाईकांवर काही करू नका असं नाही मला म्हणायचं. व्यवहार थांबवू नका. व्यवहार संपलं की सावध व्हा. स्वतःच्या ठिकाणी कर्तव्य झालं की सावध व्हा. सारखं कर्तव्य त्यांच्याचसाठी करतात, पुढचं काय करायचं? एक दिवस आपण मरून जायचं. नातेसंबंध पण मरायचं आहे सगळ्यांना, पण मरायची काहीतरी हे पाहिजे ना. शरीर कशाला दिले देवाने? कशाला दिले? भजना गोठा देवे दिला मुक्तीचे देव. साधन. मग देवे दिला देह भजना भोजन.
भजना गोमट. आपण भोजना म्हणतो म्हणजे तुम्ही नाही आता कोण बाकीचे किती बी खा. हा देवे दिला देह भजना गोमट. भोजन काय मिळत नाही कधीतरी मिळेल. भोजन किती खावं माणसं. जाऊ दे आता भोजनावर येऊ नका. मी कमी कमी खाते तर हे ओरडतात मला. कमी खाण्याचे मला तोटे पण होतात खूप आता हल्ली. ते नाही होत आणि जास्त तर जातच नाही. किती वेळा मी पाहिले माझी परीक्षा की थोडीशी एवढी तरी पोळी किंवा भाकरी घेऊन पाहिली पण ती जातच नाही. नेमाचं जेवढं आहे तेवढंच. अर्धी भाकरी एवढासा भात भास खाल्लं झालं. मध्ये मध्ये काहीतरी खाल्लं पाहिजे असं ते असेल. कळलं. भगवंताने देह दिला. देह आपला नाहीच पहिली गोष्ट. आपण देह आपला समजतो. आपण भाडेकरू याच्यात. भगवंताने जे इंजिन दिले ते नीट चालवून त्याला परत करायचंय. मोडकं तोडकं नाही करायचं. करारावर दिले. मोडकं तोडकं नाही करायचं त्याच. म्हणून सावध राहायचं. बी केअरफुल अबाउट यू ऑल. तुम्ही प्रत्येकाने सावध राहा आणि सावध राहून प्रपंच करू नका असं कोणी नाही. इथं सगळे माझ्या सकट सगळे प्रपंच वाईकच आहेत. पण प्रपंचात रमू नका हे माझं मत आहे. प्रपंच म्हणजे काय आता म्हणजे काय सांगा. प्रपंच म्हणजे प्रपंच तुम्हाला माहिती. हे नको. गाडी आहे का जरायचं भोग माहिती. प्रपंच आपल्या मागेच आहे. तो काय सुटणारा नाही. कुटुंब व्यवस्था पण प्रपंच किडा म्हणून गेला तरी चुकलाय का. किडा असतो ना कुठलाय बघा त्याला प्रपंच चुकत नाही. मुंगी प्रपंच. मुंगी सुद्धा पावसाळा महिनाभर बाजूला आहे तर म्हणजे दूर आहे तर साठवण करते. इट्स कॉल्ड प्रपंच. मुंगी करते, कावळे करतात, चिमण्या करतात आणि तूही करतो. प्रश्न ते तुम्ही मुंगी नाही, तुम्ही कावळा नाही, तुम्ही काहीच नाही. यू आर कोण आहोत आपण. चिदानंद राजा राजहंस. मला वाटलं भोज. राजहंस का. राजहंस का. पक्षाला राजहंस होता येत नाही. डुकराला राजहंस होता येत नाही. मांजराला राजहंस नाही. कुत्र्याला नाही. गाईला नाही. बैलाला नाही. फक्त माणसाला राजहंस होण्याची कला आतल्या आत दिलीये देवाने आणि गुरूंनी ती विस्तारित करून सांगितली. गुरूंच्या दरबारामध्ये जे आले ते तेवढेच धन्य आहे. म्हणजे गुरूंचे अनुग्रहित आहेत तेवढेच धन्य आहेत. बाकीच्यांना तर किती जायचं शिकवायला. कुठं जायचं. स्पीकर घेऊन जायचं मोंगा लावून. कुठं जायचं कुठं असं आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने प्रत्येक साधकाने सावध राहायचं आहे. इंच इंच सावध. आपल्याला कोणीच दुसऱ्याची कोणतीच विद्या किंवा कोणीच फसवू शकलं नाही पाहिजे. गाफील राहायचंच नाही. सतत धनुष्यबाण, सतत अर्जुन होऊन राहायचंय. आपल्याच शरीर प्रकृतीकडं, आपल्याच श्वासाकडं, आपल्याच कुंडलिनीकडं, आपल्याच गतीकडं आपल्यालाच लक्ष दिलं पाहिजे. दुसरं कोण देणार. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. कोण आहे दुसरं. आणि म्हणून या अवस्था अशा हळूहळू उपभोगायच्या आणि त्या उपभोगून शांत व्हायचं आहे. कुठे जिवंतपणी. लगेच मरायचं नाही. आणि
जेव्हा केव्हा ईश्वर बोलवी तेव्हा शांत समंजस प्रसन्नपणे असा आहे. पण ते तो स्वीकारतो मनुष्य, पूर्ण झालेला मनुष्य सगळं स्वीकारतो म्हणून तो तसा राहतो. स्वीकारणे आहे परमेश्वराच्या सगळे बदल जगातले. जो स्वीकारतो तो परमार्थी, दुसरं कोणी परमार्थी. चिकटा गेला पाहिजे. फेविकॉल चिकटा जाणारा ज्ञान. ज्ञान कशाला घ्यायचंय? चिकटा जावा मग कशाला ज्ञान घ्यायचं असं आहे. म्हणून हे सगळे खटाटोप आहे. कशासाठी खटाटोप करतोय आम्ही तरी, आणि तुम्ही तरी एवढ्या लांबून लांबून येऊन कशाला खटाटोप करताय? कशाला 1.5-2 तासाचं प्रवचन ऐकताय? त्याच्यासाठी. म्हणून आपल्या परमहंसांनी विविध साधना पंथराच्या ग्रंथामध्ये घालून ठेवल्या. त्याच्यात आता तो चाललाय की साधकांचे अनुभव किंवा कसं काय होतं, आपण शास्त्रोक्त काय होतं नक्की असं आहे. आपण नेहमी त्रिगुणांमध्ये तसंच राहायचं, तसंच बसायचं, तसंच बोलायचं, तसंच पळायचं, रात्री तसंच झोपायचं. दॅट इज नॉट आवर लाईफ. आमचं आयुष्य वेगळं आहे असं म्हणा. मारीलच एखादं उठून, तुझं काय कोणाला म्हणू नका. जगा मज्जा करा. खूप काम पडलं एखाद दिवशी अर्पण करा. सगळ्या सोयी आहेत ना, नाही का? मनुष्याचं एखाद्या घराची भिंत पडली नाही तर काय पडलं, मनुष्याला अस्वस्थ वाटतं की बाबा नाही घर नाही ते चांगलं पाहिजे. हे जसं वाटतं ना, आणि घराची भिंत पुन्हा बांधली, सगळं झालं, नळ वगैरे सगळं नीट, मग मनुष्य श्वास सोडतो की बाबा नाही झालं. ते जसं समाधान आहे तसं ह्या भिंती आहेत सगळ्या आत. सुषुम्ना, उच्छ्वास, श्वास, परमहंस स्थिती, ही सगळी स्थिती जी आहे त्या या बिल्डिंगच्या भिंती आहेत. आता ही बिल्डिंग दुसरं काय मागणार आहे? कळलं? भगवंताने दिलेली ही बिल्डिंग दिव्य बिल्डिंग आहे. तिचं आपण आभार मानायचे आणि तिच्यामध्ये सतत जागं राहायचं. या घरामध्ये, या घरात झोपलेलं आणि गाफील राहिलं की गेलं खलास. गाफील न करा. ड्युटीवर आहात का? श्वासवर या. हे भगवती, माझं काम स्वच्छ, नीट, सुंदर व्हावं. आपल्या कर्माला पण प्राधान्य द्या असं पण म्हणणार नाही. तुम्ही कर्म करू नका. आयुष्यासाठी कर्म हेच प्रधान आहे. कर्म प्रधान जीवन आहे. कर्माला कधीच कोणी नाही नाही म्हणणार. कर्म व्यवस्थित करा, दुसऱ्याला आवडेल असं करा. कर्म जबाबदारी आहे आपली या जन्मीची. कोणतं का कर्म? लहान मूल रडतंय त्याला उचलून घ्या, हे कर्म आहे. त्याला दूध पाहिजे, दूध पाजा, सगळं करा. फक्त ते दुरून बघा, कर्म आहे, जबाबदारीने करा. कळत मग? सर रागवतील काही, भीती घरीच असते फोडणी देताना. सर रागवतील कसं? फोडणी देताना. कशाला? उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकताना संकल्प, विद्या आहे तुझ्याजवळ, दिली आहे गुरुनी. हे भगवती, 2 क्षण थांबता येत नाही आपल्याला. आता मी ऑफिसला जाते आहे. आता या क्षणापासून पुन्हा घरी येण्याच्या क्षणापर्यंत माझा सर्व वेळ अत्यंत प्रसन्न जावा. विशेष संपला. माझ्या हातून होणारं प्रत्येक काम अत्यंत यशस्वी, निर्विघ्नपणे, शांततेत, प्रसन्नतेत, अनुकूलतेत व्हावं. एवढं नाही म्हणलं तर अनुकूलतेत म्हणा, छान व्हावं. कळत ना? प्रत्येक कर्म हेच एक फूल आहे आणि ते आपण अर्पण करतो. ही इमॅजिन तुम्ही लक्षात ठेवा. आपण केलेलं प्रत्येक कर्म, ते कंपनीतलं असेल, ते ऑफिसमधलं असेल, ते दवाखान्यातलं असेल, नाही तर ते घरचं असेल. कर्म तर शाळा आहे आपली. कर्म सोडू नका कोणतंच. कर्मच काय करा? हा, कर्मच असं करा की त्याच्यामुळं तुम्हाला ईश्वर येईल भेटायला की बाबा मी आलोय ना, आता तुला काही काळजी नाही, सावकाश कर्म कर.
तुझी कर्म कर, तुझ्या इच्छेने कर, मी आहे असं देवाने आपल्याला म्हणावं. बाबा मी आहे हा, तू काय काळजी कर नकोस. मग किती छान होईल माई. तसं करा. आपलं मन आहे ना, ईश्वर कुठं राहत? आपलं मन हा देवघर बनवा, देवघर. मनातच देवघर आहे. त्या देवघरात कोणता देव आहे? आमचे काय असेल ते तुमचे मान. देव आहे, ईश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे. त्याची पूजा करायची आहे. कशी करा? पूजा केली, कर्म कर्म कुसुम. पूजा केली. त्याला आवडी आहे. सकाळी प्रार्थना आहे, हे भगवती मी ज्या कामाला चालले आहे माझ्या हातून छान व्हावीत. कशी व्हावीत? ईश्वर कशी? यशस्वी, निर्विघ्न, अनुकूलतेत, शांततेत, प्रसन्न. 5 आहे पण तुम्ही म्हणा. अनुकूलतेत व्हावी. बीज मंत्राच्या स्मरणात होईल. हा, अनुकूलतेत व्हावी असा प्रार्थना करा. श्वास सोडा. गेलं की खुर्चीवर बसताना परत एक प्रार्थना करा. हे भगवती मी जे जे कर्म करीन ते यशस्वी व्हावं. विषय संपला. किती सोपं आहे. मला तर जेव्हा गुरुजींनी शिकवते तेव्हा इतकं सोपं वाटलं सगळं, की इतकं सोपं तत्वज्ञान कुठंच नाही जगामध्ये. मला तर खूपच छान वाटलं याचं. तुम्ही अवघड करता का? तर संसार वेगळा, हे भांड घासायचे. घास ना बाबा, भांड का घासायचं होईना. पावडर चांगली घे, भांड स्वच्छ काढ, पाणी कमी ना, हे सगळे ना नियम. मग ते भांडी घासायची का होईना, धुणं धुवायचे, स्वच्छ धु. स्वच्छ धुवायला पाणी पण कमी ना, असं आहे ना. ते कर्म हे फूल आहे, लक्षात. ते अर्पण करायचं ईश्वराला. पूजा केली स्वकर्म कुसुमे बस खलास. परमेश्वराला यापेक्षा दुसरं काहीच अपेक्षित नाही तुमच्याकडून. कुठलीच अपेक्षा नाही. एक फूल वाहा, प्रत्यक्ष वाहा, नाहीतर कर्मकुसुमांची माळा वाहा. तो ईश्वर अत्यंत प्रसन्न होईल. आणि तो आहे कुठं सांगा? आपल्याच जवळ आहे. ते कुठले तुम्ही ठिकाण समजा. कुठं आहे तो? राम मंदिरात जायचंय कुठल्या? तसं जायचं असेल तुम्हाला तर, पण कुठं जायचंय त्याला बघायला? नीट लक्षात ठेवा. हे त्याला पाहायला कुठंच जायचं नाही. कसा दिसतो तो बाळा? डोळे बंद केले की श्वास ऊर्ध्व जातो, तो ईश्वर आहे. कळलं? ते दिसण्याच्या पूर्वीच मी ठाईच बैसोनी उगीच म्हणले का तुकाराम महाराज? त्यांना काय अनुभव आल्याशिवाय म्हटले काय? असं आहे. खूप छान आहे सगळं. अभ्यास छान, आमचे गुरुजी छान, सगळं छान छान त्यांनी शिकवलंय छान. म्हणून आपण छान पैकी ते काय करायचं आहे, हे जे अध्यात्म आहे ना, हे व्यवहारात आणा. मग बघा मज्जा. XYZ ने ते आणलं. मज्जा नाहीये माझी, पण तरी छान आहे. मज्जा म्हणजे काय उगीच कुठं काय उड्या मारायच्यात का? नाही. पण सुखरूपता, त्याला निर्विघ्नता हे पाहिजे आपल्याला. बाकी काय? आपली मुलं असतील तर त्यांनी नीट शिकावं. आई वडिलांची काय इच्छा असते? मुलं आदर्श झाली पाहिजे, मुलं नीट शिकली पाहिजे, मुलांना शिस्त लागली. सगळं हेच आहे ते, दुसरं काय. तुम्ही मुलांना दांडकडे हाणण्याच्या पेक्षा त्यांच्या भ्रुकुटीमध्ये एक संकल्प सोडा तुमचा. फक्त श्वास वर घ्यायचा. हे भगवती याने चांगला अभ्यास करावा रोज, माझं ऐकावं. त्याला त्याला हात लावताय. तुमच्याजवळ सगळं विद्या, चिंतामणी कोणाच्या हातात दिलाय? तुमच्या हातात दिलाय. मग आपल्या तुझे आहे, तुम्ही विसरू नका अभ्यास. जसं तुम्ही स्वतःच कल्याण करता तसं त्यांचंही करा. एक संकल्प इथे जोडायचा. बघा बरं दुसऱ्याशी मुलगा काय म्हणतो. नक्की म्हणणार आहे मी बसू अभ्यासाला? बस. ओके. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री घड्याळ तर बांधणार राहणार.